चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी वाटो अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. बघा, ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो रेग्युलरचे टाईमटेबल त्या ठिकाणी डिस्प्ले झालेले आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना हाच प्रश्न आहे, म्हणून मी मुद्दाम आपल्या जो काही थंबनेल आहे त्यात टाकलेला आहे, माझा पेपर कधी. हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व तुमचे कन्फ्युजन दूर करणार आहोत. त्यामध्ये तुमचे रेग्युलर कधी असणार आहे, सप्लिमेंटरी कोणत्या प्रकारे आहे, कधी तुमचे एक्झाम असणार आहेत, या सर्व गोष्टींवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला त्या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर एक्झाम जी असते कुठलीही ती कशा पद्धतीने होत असते यावर आपण डिस्कस करूयात. आता दोन पद्धत आहेत आणि दोन सेमिस्टर आपण पकडणार आहोत. सर्वात पहिले आहे ऑड सेमिस्टर आणि नंतर असतं इवन सेमिस्टर. अशा पद्धतीने दोन सेमिस्टर असतात, हे तुम्हाला माहीत आहे बरोबर. या ठिकाणी आता तुमची जी काही परीक्षा चालू आहे विंटर 2025, ठीक आहे, विंटर 2025 जी चालू आहे ती तुमची चालू आहे तुमची ऑड सेमिस्टरची एक्झामिनेशन. ठीक आहे, ऑड सेमिस्टर म्हणजे 1, 3, 5 आणि 7 या सेमिस्टरची तुमची रेग्युलर एक्झामिनेशन या मंथ्समध्ये किंवा या ठिकाणी आता सुरू आहे. आणि सप्लिमेंटरी आता कोणाची सुरू होणार आहे, तर सप्लिमेंटरी सुरू होणार आहे 2, 4, 6 आणि 8 या विद्यार्थ्यांची या ठिकाणी या मंथमध्ये सप्लिमेंटरी एक्झाम सुरू असेल. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. एक्झाम जे आहेत ते दोन प्रकारचे असणार आहेत. आता त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरी आहेत 2, 4, 6 आणि 8 या सेमेस्टरचे ज्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरी एक्झाम असतील त्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन तुमचे जे आहेत ते 7 जानेवारीपासून ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. तुमच्या कॉलेजला पेपर सुरू असतील. सो त्या 7 जानेवारीपासून तुमचा पेपर कोणता बॅक आहे तो पेपरची डेट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आणि ती डेट कुठे सापडेल तुम्हाला, तर टाईमटेबलमध्ये. आता रिवाईज टाईमटेबलसुद्धा त्याचे भरपूर सर्क्युलर टाईमटेबल जे आहेत ते पब्लिश झालेले आहेत कॉलेजेसमध्ये. सो त्या ठिकाणी जे रिवाईज टाईमटेबल आहेत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहायचे आहे. सो तुमचा जो काही सब्जेक्ट असेल कोणता, 2, 4, 6 आणि 8 या सेमेस्टरपैकी जो काही सब्जेक्ट तुमचा बॅक असेल त्या सब्जेक्टची एक्झाम तुमची 7 जानेवारीपासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तुमची एक्झाम ऑलरेडी सुरू झाली आहे. तुमचा पेपर कोणता आहे तो पेपर तुम्हाला बघायचा आहे 2, 4, 6, 8 या सेमेस्टरमधून. आणि तो पेपर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला त्या तारखेवर त्या डेटवर तुम्हाला त्या ठिकाणी त्या टायमिंगवर तुम्हाला त्या ठिकाणी जायचे आहे. तर बघा मित्रांनो, जी आपली ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे किंवा जिला आपण रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणतो, ठीक आहे, ही एक एक्झामिनेशन. आणि त्यानंतर 1, 3, 5, 7 या सेमेस्टरपैकी जर कोणाचा बॅक असेल तर त्या बॅकची एक्झाम कधी होणार आहे याबद्दल सर्वात जास्त कन्फ्युजन जे आहे ते विद्यार्थ्यांच्या मनात आहे. या ठिकाणी तुमची जी रेग्युलरची एक्झामिनेशन आहे, रेग्युलरची एक्झामिनेशन तुमची होणार आहे 27 जानेवारीपासून. ठीक आहे, 27 जानेवारीपासून. तर रेग्युलरच्या सेमिस्टरचे टाईमटेबलसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटलेलं असेल कॉलेजकडून. जर नसेल भेटलं तर कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच कॉलेजमध्ये कळवलं जाईल. आता या ठिकाणी मित्रांनो, जे 1, 3, 5 आणि 7 या सेमिस्टरची एक्झाम होणार आहे रेग्युलर सेमिस्टरची, तर ती होणार आहे 27 तारखेपासून. आता भरपूर साऱ्या याच्यामध्ये जी तुमची सप्लिमेंटरी एक्झाम असते ती सप्लिमेंटरी एक्झाम आणि रेग्युलर एक्झाम जर ऑड सेमिस्टर असेल म्हणजे ऑड सेमिस्टर असेल तर तुमची सोबतच असते. म्हणजे तुमचे रेग्युलरचे जे पेपर असतील ते रेग्युलरचे पेपर देखील तुमचे 27पासून स्टार्ट होणारच आहेत. आणि सोबत तुमचे जे सप्लिमेंटरीचे असतील ते सप्लिमेंटरीचे पेपर देखील तुमचे 27 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहेत. कोणते सप्लिमेंटरी,
1, 3, 5 आणि 7 यापैकी जर कोणाचा बॅक असेल तर त्या विद्यार्थ्यांची सप्लिमेंटरी सुरू होणार आहे 27 जानेवारीपासून. भरपूर विद्यार्थ्यांना मगाशी कन्फ्युजन हेच होतं की 7 जानेवारीपासून कोणते पेपर नेमके स्टार्ट होत आहेत हेच कोणाला तरी कळत नव्हतं. सो या ठिकाणी लक्षात आलं असेल, ज्यांच्या 2, 4, 6, 8 असेल त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच तुमचा पेपर शोधा आणि पेपर द्यायला नक्की जा. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांच्या रेग्युलर असतील किंवा रेग्युलरमधून जे 1, 3, 5, 7 यामधून सप्लिमेंटरी असेल, बॅक असेल, त्या विद्यार्थ्यांचे पेपर 27पासून दोघांचे स्टार्ट होणार आहेत. सोबतच या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंग देखील स्टार्ट झालेली आहे. फॉर्म फिलिंग संबंधित काहीही तुम्हाला अडचण आली तर डायरेक्टली तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा. कॉलेजला लॉग इन आहे, त्या ठिकाणून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व केले जातील. सो आय होप ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात आली असेल. आता आपण जरा टाईमटेबलकडे नजर टाकूयात. तर बघा मित्रांनो, आता स्क्रीनवर तुमच्यासमोर रेग्युलर सेमिस्टरचं टाईमटेबल त्या ठिकाणी बघायला भेटत असेल. या ठिकाणी पाहू शकता 3rd सेमिस्टर रेग्युलर या शब्दावर लक्ष टाका. रेग्युलरचं टाईमटेबल तुम्हाला बघायला भेटत आहे. आता रेग्युलरची जी एक्झाम आहे ती एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे. सो बघा, रेग्युलरची जी एक्झाम आहे ती 27 तारखेला स्टार्ट होणार आहे. पहिला पेपर 27ला आहे M3चा. ठीक आहे. आता M3 हे जे दिसत आहेत तुम्हाला आणि हे जे सब्जेक्ट कोड दिसत आहेत हे तुम्हाला वेगळे वेगळे सब्जेक्ट कोड का दिसत आहेत आणि 3 पेपर का आहेत याबद्दल संभ्रम नक्कीच निर्माण झाला असेल. आता या ठिकाणी रेग्युलर सेमिस्टरचा एकच पेपर तुमच्या M3चा असणार आहे आणि बाकीचे जे 2 पेपर आहेत ते तुमचे अदर ब्रांचेस आणि एक पेपर जो आहे तो तुमचा सप्लिमेंटरी असा एकाच दिवशी तुमचा पेपर असतो. म्हणजे ज्या दिवशी M3चा ज्या विद्यार्थ्यांचा पेपर बॅक असेल, सप्लिमेंटरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा M3 बॅक असेल त्या विद्यार्थ्यांचा बॅक पेपरसुद्धा 27 तारखेला याच टायमिंगवर होणार. ठीक आहे, ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा. आता तुम्हाला कन्फ्युजनसुद्धा मी पुढे दूर करणारच आहे. 2 ते 4 या टायमिंगमध्ये तुमचा पेपर असणार आहे M3चा. सो याच टायमिंगमध्ये तुमचा पेपर सप्लिमेंटरीचा देखील होणार. आता हे रेग्युलरचं झालं, आता आपण सप्लिमेंटरीचं सुद्धा कंपॅरिझन करूयात. सो आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सप्लिमेंटरीचं हे 3rd सेमिस्टरचं टाईमटेबल आहे. सो याच्यामध्ये तुम्ही पहिला पेपर पाहू शकतात. याच्यामध्ये जो काही पेपर तुमचा आहे तो तुमचा कधी आहे 27 तारखेलाच. म्हणजे या ठिकाणी तुमचे जे रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन असते, रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम प्लस सप्लिमेंटरीची एक्झाम, ऑड सेमिस्टरची जी एक्झाम आहे किंवा जी काही रेग्युलर सेमिस्टर असते ती एक्झाम तुमची या ठिकाणी सोबत होत असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की 2, 4, 6, 8चे पेपर तुमचे चालू झाले होते 7 तारखेपासून, तर आमचे पेपर कधी येईल, आमचे पेपर कधी येईल असे भरपूर विद्यार्थी कमेंट करत होते, कॉलसुद्धा करत होते. सो या ठिकाणी लक्षात ठेवा, जर तुमचे इव्हन सेमिस्टर असेल तर तुमचे पेपर ऑलरेडी स्टार्ट झाले आहेत. ऑड सेमिस्टर असेल तर सर्वांचे पेपर, ज्याच्या बॅक असेल त्याच्यासुद्धा आणि ज्यांचे रेग्युलर असेल त्यांचेसुद्धा या ठिकाणी पेपर स्टार्ट होणार आहेत 27 जानेवारीपासून. आता या ठिकाणी भरपूर ठिकाणी टाईमटेबलमध्ये मिस्टेक असेल की तुमचा टायमिंग जो आहे तो मॅच होत नसतो. म्हणजे 2 ते 5 जर एखादा पेपर असेल तर त्याच टायमिंगवर तुमच्या बॅकचासुद्धा पेपर राहू शकतो. सो त्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला कॉलेज आणि युनिव्हर्सिटी नक्की देईल. आता या ठिकाणी तुमचे पेपर कसे असतील बघा. आता हा जो काही पेपर आहे तुमचा M3चा, हा पेपर तुमचा बॅक आहे. ठीक आहे, हा पेपर तुमचा बॅक आहे आणि त्याच दिवशी तुमचा जो पेपर आहे तो रेग्युलर सेमिस्टरचा 5th सेमिस्टरचा पेपर एखादा असेल त्याच दिवशी, तर तो पेपर असणार आहे तुमचा सकाळी. म्हणजे रेग्युलरचा पेपर जे आहेत, रेग्युलरचे पेपर तुमचे असतात सकाळच्या शिफ्टला, मॉर्निंग शिफ्टला आणि सप्लिमेंटरीचे असतात इव्हिनिंग शिफ्टला. अशा पद्धतीने तुमचे शिफ्ट जे आहेत आफ्टरनून शिफ्टला, अशा पद्धतीने तुमचे जे शिफ्ट आहेत ते शिफ्ट तुमचे चेंज होऊ शकतात. सो ही गोष्टसुद्धा तुमची टाईमटेबलवर डिपेंड करते. टाईमटेबल संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आय होप तुम्हाला सर्व क्लिअर झालं असेल. सो आय होप तुम्हाला कळालं असेल, सर्व व्हिडिओ टाईमटेबल डिटेल कळालं असेल. तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन DBATO युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल DBATO अपडेट्स याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.